शेतकऱ्यांची कर्जमाफी तर झालेली आहे, परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये भरपूर असे प्रश्न आहेत की 2 लाख रुपये नक्की कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कोणते शेतकरी पात्र आहेत. कर्जमाफीचा जी आर आलेला आहे, जी आर आम्हाला समजत नाही. तर भरपूर शेतकऱ्यांनी या अगोदर सुद्धा कर्जमाफीचा लाभ घेतलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना नक्की किती कर्जमाफी होणार आहे आणि त्यासोबतच 2 लाखापेक्षा जर जास्त आमचं कर्ज असेल तर आम्हाला नक्की किती कर्जमाफी होईल आणि नक्की काय करावं लागेल, सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत. तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार, तुम्ही पाहताय मराठी कॉर्नर हा यूट्यूब चॅनल. जो कर्जमाफीचा जी आर आलेला आहे, या जी आर मधली महत्त्वाची अशी जी माहिती आहे मला आपल्या सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर शेतकरी मित्रांनो, या जी आर मधले महत्त्वपूर्ण जे पॉईंट आहेत ते थोडक्यात आता समजून घ्या. तर इथे पहा, पहिला पॉईंट आहे तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31/3/2025 हा जो कालावधी आहे, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंतचा, तर या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी जे कर्ज उचललेलं आहे त्याचं अल्पमुदत पीक कर्जाची, लक्षात ठेवा, 30 सप्टेंबर अखेर थकीत आहे. म्हणजे जे काही कर्ज उचललेलं आहे ते 30 सप्टेंबरपर्यंत थकीत आहे. तसंच आणि 31/3/2026 पहा, 31 मार्च 2026 पर्यंत ते परतफेड त्याची झालेली नाही. लक्षात ठेवा, 31 मार्च 2026 पर्यंत त्याची परतफेड झालेली नाही. त्यामध्ये तुमच्या एक बँका असतील किंवा अनेक बँका असतील, त्यामध्ये तुमचं मुद्दल आणि व्याजासह जेवढी काही रक्कम असेल ते 2 लाखापर्यंत आहे. 2 लाखापर्यंत जर तुमची सगळ्या बँकेची, एक किंवा अनेक बँकेची मुद्दल आणि व्याजासकट जर असेल तर अशा शेतकऱ्यांची इथे कर्ज खात्यात 2 लाख रुपये कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा पॉईंट तुम्हाला समजला. आता त्याच पॉईंटनुसार सुद्धा जे दुसरा पॉईंट आहे तोच आहे पुनर्गठन आणि फेर पुनर्गठन ज्यांचं केलेलं असेल त्यांना सुद्धा सेम अशाच पद्धतीने हे तुम्ही पॉईंट समजून घ्या. आता त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांची, लक्षात ठेवा, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी कर्जमुक्ती योजनेचा लाभ भेटलेला आहे, ज्यांची 2019 रोजी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांनी हा पॉईंट समजणं गरजेचं आहे. तर त्यांना सुद्धा पहा, 1/4/2019 ते 31 मार्च 2025 हेच कालावधी असणार आहे. ज्यांनी उचललेलं आहे कर्ज आणि त्याचं पुनर्गठनसुद्धा केलं आहे, फेर पुनर्गठन केलं आहे आणि केलेलं थकीत जे आहे 30 सप्टेंबरपर्यंत ते थकीत होतं आणि 31 मार्च 2026 पर्यंत अखेर त्याची परतफेड त्याची झालेली नाही. तर एक किंवा अनेक बँकाकडील कर्ज असू शकतं तुमचं, तर त्यांनीसुद्धा हा पॉईंट लक्षात घेणं गरजेचं आहे. तो म्हणजे थकबाकीची जी मुद्दल असेल किंवा व्याजासह एकूण रक्कम 50,000पर्यंत जर असेल तर त्यांना या योजनेअंतर्गत 50,000 रुपये जास्तीत जास्त मिळतील. 50,000च्या रुपयाच्या वरती एकही रुपया मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. ज्यांची अगोदर कर्जमाफी 2019 महात्मा फुले अंतर्गत झाली असेल तर त्यांना फक्त 50,000 रुपयेच मिळतील. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा कर्जमुक्ती योजनेचा दुसरा पॉईंट तुमचा क्लिअर झाला. आता महत्त्वाचा एक पॉईंट येतो तो म्हणजे एक वेळ समझोता, OTS. हा OTS काय पॉईंट आहे ते एकदा समजून सांगतो. OTSला सुद्धा हाच जो काही कालावधी आहे तोच असणार आहे. 1 एप्रिल 19 ते 31 मार्च 2026 सेम तसंच 30 सप्टेंबरपर्यंत थकीत असलेली असं असायला पाहिजे आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड त्याची झालेली नाही आहे आणि एकत्रित रक्कम जी आहे ती 2 लाखापेक्षा जर जास्त असेल. अगोदर आपण जे पाहिलं ते 2 लाखापेक्षा कमीचं पाहिलं, पण आता जर 2 लाखापेक्षा जर जास्त रक्कम असेल, ज्याची मुद्दल आणि व्याज हे मिळून 2 लाखापेक्षा जर जास्त होत असेल तर त्यांच्यासाठी वेगळं आहे. ते काय आहे तर 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रक्कम तुम्हाला बँकेस परतफेड करणं आवश्यक असणार आहे. म्हणजे 2 लाखावरची जेवढी काही रक्कम आहे ती तुम्हाला अगोदर भरावी लागणार आहे आणि ती भरल्यानंतरच जे काही 2 लाख रुपये रकमेचा लाभ आहे तो तुम्हाला देण्यात येईल.
लक्षात ठेवा, तरच तुमची कर्जमाफी होईल. जर 2 लाखापेक्षा जर जास्त तुमची रक्कम होत असेल तर हा आहे OTS. हे एक पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. आणि हा OTSचा जो काही योजना आहे ही पुनर्गठन फेरपुनर्गठन कर्ज खात्यांना सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे काही 2 लाखाच्या वरची जी काही रक्कम आहे ती तुम्हाला 31 मार्च 2027 पर्यंत ही भरायची आहे, तरच कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला. त्यानंतर सर्वात शेवटचा पॉईंट तो समजून घ्या. आता ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ भेटला 2019 रोजी, तर अशा शेतकरी आहेत त्यांचे थकीत आहे आणि त्यांनी पुनर्गठन वगैरे केलेलं आहे. अल्पमुदत कर्ज आहे आणि 31/3/2000 अखेर परतफेड सेम इथं आहे. परंतु 50,000पेक्षा जास्त जर रक्कम इथे असेल, कर्ज असेल, तर मात्र त्यांना वरील जी काही रक्कम असेल, लक्षात ठेवा, वरील 50,000 रुपयावरची जर रक्कम असेल जेवढी काही ती तुम्हाला भरावी लागेल. 50,000पेक्षा जर जास्त कर्ज असेल तुमचं तर तुम्हाला ती रक्कम भरावी लागेल. तेव्हाच तुम्हाला 50,000 रुपये रक्कम भेटेल. फक्त 50च भेटेल, 2 लाख वगैरे मिळणार नाही, कारण तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेला आहे. आणि 50,000पेक्षा जर जास्त कर्ज असेल तर 50,000च्या वरची रक्कम सगळी जी काही भरावी लागेल, तर तुम्हाला हे 50,000 रुपये रक्कम मिळेल. त्याचे कर्ज माफ होईल आणि त्याची सुद्धा मुदत 50,000च्या वरची जी काही रक्कम भरायची मुदत 31/3/2027 देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे 2 लाखापर्यंत जी काही कर्जमाफी आहे त्याचे महत्त्वाचे नियम मी तुम्हाला सांगितले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रोत्साहनपर जे रेग्युलर कर्ज भरतात, जे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे, त्याच्या अटी शर्ती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.